नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये. चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलेली मोठी अपडेट. 10 डिसेंबर नंतर कापूस बाजारामध्ये तेजी येणार. कापूस बाजाराचे दर वाढणार. कापूस बाजारामध्ये सीसीआय अंतर्गत मोठ्या प्रमाणात खरेदी मर्यादा वाढवली. सीसीआयने खरेदी मर्यादा वाढवल्याचा परिणाम राज्यातील सर्व कापूस उत्पादकांवरती होणार. कापूस तेजीमध्ये येणार. कापूस बाजारावर 10,000, 11,000, 12,000 रुपये प्रति क्विंटल होणार का, हे बघणं आता गरजेचं आहे. सीसीआयने दिलेल्या नवीन आदेशानुसार आता सीसीआयने प्रति हेक्टरी जी कापूस मर्यादा आहे, लातूर असेल, अकोला असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, वाशिम असेल, पार शिवनी असेल, सर्व कापूस मार्केटमध्ये जिल्हे आहे या जिल्ह्यांमध्ये कापूस मर्यादा वाढवली आहे. कापूस खरेदी मर्यादा वाढवली याचा अर्थ काय, तर शेतकरी जो आधी एक क्विंटल कापूस खरेदी करत होता तिथं 1.5 क्विंटल केला, काही ठिकाणी 2 क्विंटल केला. म्हणजेच 20, 30, 40% कापूस खरेदी मर्यादा शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने वाढवली आहे. मग ही वाढवली किती? यवतमाळमध्ये 14.45 क्विंटल, चंद्रपूरमध्ये 20.60 क्विंटल, वर्धामध्ये 23 क्विंटल, गडचिरोलीमध्ये 23.30 क्विंटल, नागपूरमध्ये 19.60 क्विंटल, अकोलामध्ये 15.54 क्विंटल, वाशीमध्ये 18.47 क्विंटल, बुलढाणामध्ये 15.91 क्विंटल, अमरावतीमध्ये 21.88 क्विंटल, हिंगोलीमध्ये 13.37, नांदेडमध्ये 16.19, परभणीमध्ये 15.84, धाराशिवमध्ये 15.11. आता ही अशी मर्यादा वाढवल्याचा परिणाम काय झाला आहे? अहिल्यानगर 17 क्विंटल, नांदूर 12.47, जळगावमध्ये 13.33 क्विंटल, धुळेमध्ये 10.47 क्विंटल, 74 क्विंटल पर्यंत बाजारभाव जी काही आता बाजारभावानुसार खरेदी केली जाणार आहे. त्याच्यानंतर लातूरमध्ये 24.70, जालनामध्ये 11.89, बीडमध्ये 21.04, छत्रपती संभाजीनगर 14.14. सीसीआय म्हणजे कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी केला जात असतो. आता या शेतकऱ्यांच्या हितासाठी अतिवृष्टी असेल, त्याचप्रमाणे यावेळी झालेल्या नुकसानीमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या माध्यमातून आता सीसीआयने निकष बदललेले आहे. जे काही मागच्या वर्षीचे हेक्टरीचे खरेदीचे निकष होते याच्यामध्ये शिथिलता आणून शेतकऱ्यांच्या हितासाठी हमी भावापेक्षा जास्त दराने कापूस खरेदी केंद्र सुरू केलं आहे. या हमी भावानंतर आता शेतकऱ्यांचा कापूस मोठ्या प्रमाणात तेजीमध्ये येणार आहे. कारण का, सरकारने जर चांगल्या प्रतीचा कापूस हमी भावाने खरेदी केला, हमी भाव जो आहे कापसाला 85 ते 90 रुपयापर्यंतचा हमी भाव आहे. आता 9,000 पर्यंत जर चांगला कापूस खरेदी केला तर परिणामी मार्केटमध्ये शॉर्टेज यायला सुरुवात होणार आहे आणि शेतकऱ्यांकडे जो कापूस आहे याला भविष्यामध्ये 10,000, 11,000, 12,000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत कापूस बाजारावर जाणार आहे. महत्त्वाच्या ठिकाणी जालना असेल, अमरावती असेल, अकोला असेल, धामणगाव रेल्वे असेल, वडवणी असेल, या ठिकाणचा कापूस बाजार जर आपण बघितला सध्या 70 ते 82, 83, 84 रुपयापर्यंत उच्चतम कापूस बाजार आहे. परंतु येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी प्रमाणात वाढ होणार आहे. याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सीसीआय कॉटन कॉर्पोरेशनने केलेल्या खरेदीनुसार जर चांगल्या प्रमाणात खरेदी झाली, या ठिकाणी पारदर्शकपणे जर खरेदी झाली तर शेतकऱ्यांना याचा 100% फायदा होणार आहे आणि भविष्यामध्ये कापूस जो आहे हा तेजीमध्ये आपल्याला जाताना दिसणार आहे. सध्या कापसाचा सीझन सुरू झालेला आहे. महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये काही ठिकाणी 1,000 क्विंटल, काही ठिकाणी 2,000 क्विंटल, काही ठिकाणी 3,000 क्विंटलपर्यंत कापूस आवक येत आहे. परंतु आता येत्या काही दिवसामध्ये कापसाचे दर तेजीत येणार का, हे बघणं गरजेचं आहे. सीसीआय कशा पद्धतीने खरेदी केली जाणार आणि याचा खाजगी व्यापाऱ्यांवरती काय परिणाम होणार, खाजगी व्यापारी याच्यापेक्षा जास्त दराने खरेदी करणार का, हे बघणं गरजेचं आहे. 10-20% फरक जरी यामार्फत झाला तरी सुद्धा जो कापूस बाजार 80 रुपये आहे, 20% जरी आपण वाढीव दर धरले 90-100 रुपयापर्यंत कापूस बाजार जाऊ शकतो. गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक बाजार जो आहे 100-110चा रेकॉर्ड यावर्षी तुटला जाणार का? 12,000 कांदा खरेदी केला जाणार का? त्याचबरोबर सोयाबीन जे आहे, सोयाबीन असेल, कापूस असेल, या सर्व पिकांचे बाजारावर तेजीत झालेले आहे. आता कापसाचे बाजारावर किती वाढणार हे बघणं गरजेचं आहे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचे कापूस बाजार असतील, वडवणी असेल, पारशिवनी असेल, त्याचबरोबर हिंगणघाट असेल, मलकापूर असेल, अमरावती असेल, सर्व बाजारावर सर्वात आधी आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये तेजी आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. आपल्या परिसरात आता सीसीआयची नोंदणी कशी करायची याच्यासाठी आपण लेटेस्ट व्हिडिओ घेऊन येणार आहोत. व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.